आजपासून आपण स्वामींचे चरित्रचे सर्व अध्याय जाणून घेणार आहोत, ते पण सोप्या भाषेत. श्री स्वामी समर्थ चरित्राच्या पहिल्या अध्यायात स्वामींचे दिव्य अवताराची महिमा सांगितली आहे. असं म्हटलं जातं की कौदळणी वनात अनेक वर्ष कठोर समाधी घेतल्यानंतर स्वामी समर्थ पृथ्वीवर प्रगट झाले. त्यांचं रूप साधं होतं, पण त्यांच्या डोळ्यात प्रचंड तेज होते. त्यांना पाहताच लोकांच्या मनातली भीती नाहीशी व्हायची. स्वामी गावोगावी फिरत होते. ते कोणाचा धर्म, जात किंवा श्रीमंती पाहत नव्हते. जो दुःखी असेल, संकटात असेल, त्याला स्वामी आधार द्यायचे. काही लोक त्यांना वेडे समजायचे, तर काही त्यांना दत्तात्रयांचा अवतार मानायचे. पण हळूहळू लोकांना त्यांच्या चमत्कारांचा अनुभव येऊ लागला. ज्यांच्या घरी अन्न नव्हते त्यांच्या घरी अन्न आले. ज्यांच्या मनात भीती होती त्यांना धैर्य मिळाले. आणि ज्यांचा देवावर विश्वास तुटला होता त्यांना पुन्हा श्रद्धा मिळाली. स्वामींचा एकच संदेश होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अध्याय पहिला आपल्याला शिकवतो की जीवनात किती अंधार असला तरी गुरुवर्यांवर विश्वास ठेव, तर मार्ग नक्कीच मिळतो. स्वामी फक्त संत नव्हते, तर ते लाखो भक्तांचा आधार होते. आजही अनेक लोक संकटात फक्त एकच नाव घेतात, श्री स्वामी समर्थ. पुढच्या पार्टसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी